हा आहे नंदुरबार तालुक्यातील रनाळे गावचे रहिवासी असलेल्या रमेश कांबळे यांचा पोल्ट्री फार्म. 13,000 कोंबड्या ठेवण्याची क्षमता यात असून त्यांनी संकरित देशी जातीच्या कोंबड्या पालनासाठी आणल्या आहेत. सुरुवातीला कांबळे यांनी सरकारी हॅचरीतून गिरिराज या जातीच्या कोंबडीची 1 दिवस वयाची पिल्लं आणली. त्यांना ठेवण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था तसंच पोल्ट्रीत योग्य तापमान राहील याची व्यवस्था केली. पिल्लांना योग्य आहार आणि वेळोवेळी लसीकरण करण्यात आलं. त्यामुळे या कोंबड्यांच्या पिल्लांची उत्तम वाढ झाली. 1 दिवसाचे पक्षापासून ते त्यांना 15 दिवसाचे पक्षी होईपर्यंत त्यांना उष्णता दिली जाते इलेक्ट्रिकच्या साहाय्याने आणि लाईट दिला जातो आणि विशिष्ट प्रकारचं खाद्य त्यांना दिलं जातं. 15 दिवसानंतर हे पक्ष्यांना थोडी पिसं यायला सुरुवात होते. तोपर्यंत त्यांना थंडी वाजत असते म्हणून उष्णतेची गरज असते. कोंबडीची पिल्लं 1 महिन्याची झाल्यानंतर त्यांना पोल्ट्री फार्ममध्ये आणलं जातं. पोल्ट्रीत कोंबड्यांना खाद्य आणि पाणी देण्यासाठी स्वयंचलित यंत्रणा बसवण्यात आली आहे. कोंबड्यांना वेळेवर खाद्यपाणी दिल्यानं महिन्याभरात कोंबडीचं वजन 1.5 किलोपर्यंत भरतं. आज कांबळे यांच्या पोल्ट्री फार्ममध्ये 3 ते 4 महिने वयाच्या कोंबड्या आहेत. बाजारात त्यांची किंमत 300 ते 400 रुपयांच्या घरात आहे. पिल्लांच्या खरेदीपासून ते पूर्ण वाढ होईपर्यंत प्रत्येक पिल्लामागे त्यांना 100 रुपये खर्च येतो. कांबळे हे कोंबडी तसंच अंड्यांची विक्री करतात. पोल्ट्री व्यवसायात कोंबडीच्या पिल्लांची विशेष काळजी घेण्याची आवश्यकता असते. त्यांचं खाद्य आणि लसीकरण महत्त्वाचं असतं. साधारणतः 3 लसीकरण करायचे असतात आणि ही 3 लसीकरण महत्त्वाचे जे आजार आहे ज्याच्यामुळे मरतूक होते तर अशा आजारावरची लसीकरण आहे. त्यातला पहिला आजार आहे तो मानमोडी नावाचा आजार आहे आणि दुसरा गंभीरो नावाचा आजार आहे आणि पहिल्या दिवशी जे लसीकरण केलं जातं ते मरेक्स आजाराचं लसीकरण केलं जातं. अशा पद्धतीनं साधारणतः 4 लसीकरण पहिल्या 30 दिवसामध्ये या पिलांना केली जातात. भविष्यात कांबळे यांना आपल्या पोल्ट्रीमध्येच हॅचरी सुरू करण्याचा विचार असून परिसरातील शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार आहे. कांबळे यांना 16 एकर शेती असून जोडधंदा म्हणून त्यांनी ही पोल्ट्री सुरू केली होती. मात्र पोल्ट्रीतून त्यांना चांगलं उत्पन्न मिळू लागलं असून शेतीपेक्षा हा जोडधंदा जास्त फायदेशीर ठरलाय. प्रशांत परदेशी, झी मीडिया, नंदुरबार. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.